सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण दिवाळीतील लक्ष्मी पूजन अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचे ते पाहणार आहोत। आज आपण अगदी योग्य पद्धतीने आणि विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करणार आहोत। त्याबरोबरच मंत्र कोणते म्हणावेत, लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त, अशी सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याआधी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन। या दिवशी सर्वजण आपापल्या इच्छेनुसार घरोघरी लक्ष्मीपूजन करतात। लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हणजेच अश्विन अमावस्या संध्याकाळी योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी कायम टिकून राहते आणि आपल्याला वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर्य आरोग्य धनसंपदा प्राप्त होते। म्हणूनच या दिवशी सायंकाळी योग्य मुहूर्तावर लक्ष्मीचे तसेच कुबेर पूजन देखील केले जाते। या वर्षी शुक्रवार दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे। लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त शुक्रवारी 1 तारखेला सायंकाळी 6:04 ते रात्री 8:35 तुम्ही कधीही लक्ष्मीपूजन करू शकता। म्हणजे शुक्रवारी 1 तारखेला सायंकाळी 6 ते रात्री 8:30 तुम्हाला कधीही लक्ष्मीपूजा करता येईल। धन संपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीची उपासना करण्याचा हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे। त्यामुळे आपण सर्वांनी या दिवशी अगदी मनोभावे लक्ष्मी पूजन करायचं आहे। अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते, जेथे चारित्र्यवान कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती स्त्रिया असतात। त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते। तसेच स्वच्छता आणि शांतता सुद्धा माता लक्ष्मीला तेवढीच प्रिय आहे। अशाच घरी माता लक्ष्मी निवास करते। त्यामुळे या दिवशी लक्ष्मी पूजनाची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला आपले घर स्वच्छ करून घ्यायचे आहे। सर्व केर कचरा म्हणजे या दिवशी अलक्ष्मी आपल्याला बाहेर काढायची आहे। लक्ष्मी पूजन करण्यापूर्वी बाहेर अंगणात सडा रांगोळी करावी आणि त्यानंतर सुरुवात तुळशी पूजनापासून करायची आहे। सायंकाळ होताच तुळशीजवळ दिवा लावायचा आहे, रांगोळीवरती पण एक दिवा लावायचा आहे, तुळशीची पूजा करायची आहे। शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा हा श्लोक म्हणायचा। उंबऱ्यावरती पण लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि त्यानंतर घरातील लक्ष्मी पूजन आपण करू शकतो। लक्ष्मी पूजनासाठी बरेचसे साहित्य लागते, त्यामुळे तुम्ही साहित्याची आधीच जमवाजमव करून ठेवा। आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली पण जागा स्वच्छ करून घ्यायची। पूजेच्या ठिकाणी तसेच सर्व घरात गोमूत्र शिंपडून घ्यावे, त्यामुळे आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं। मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण लावू शकता। जिथे पूजा मांडायची आहे तिथे पाट किंवा चौरंग मांडावा, त्यावरती नवीन लाल किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र टाकावे। बाजूने काही सजावट करायची असेल तर ती तुम्ही करून घेऊ शकता आणि पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती मी माता लक्ष्मीचा फोटो ठेवलेला आहे। फोटोवरती फुलाने पाणी शिंपडून लक्ष्मीचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। इथे मी दोन्हीकडे समई ठेवले आहेत, कारण लक्ष्मी पूजनात समईचा देखील एक मान असतो। पूजेला बसताना सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे, त्याबरोबरच बसण्यासाठी आसन घ्यावे, त्यामुळे वारंवार उठावे लागत नाही। पूजेच्या ठिकाणी आणि पूजेच्या सर्व साहित्यावर एका फुलाने शुद्ध पाणी शिंपडून घ्यायचं आहे, त्यामुळे सर्व साहित्याची शुद्धी होते। आपण ही पूजेला बसताना शक्यतो नवीन वस्त्र परिधान करावे। महिलांनी शक्यतो साजशृंगार करावा। पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन करायचं आहे। त्यासाठी डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे। ओम केशवाय नमः। दुसऱ्या वेळेस ही पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे। ओम नारायणाय नमः। पुन्हा तिसऱ्या वेळेस ही पळीभर पाणी घेऊन प्यायचं आहे। ओम माधवाय नमः। आणि चौथ्या वेळेस उजव्या हातावरून पळीभर पाणी खाली ताम्हणामध्ये सोडून द्यायचं। ओम गोविंदाय नमः। ओम विष्णवे नमः। आचमन केल्यामुळे आपल्या शरीराची तसेच मनाची शुद्धता होते आणि आपली पूजा चांगली होते, त्यासाठी आचमन केलं जातं। तर आता सर्वात प्रथम आपण कलश स्थापना करून घेऊया।
तर लक्ष्मीच्या उजव्या बाजूला आपण कलश ठेवायचा आहे, तर त्या ठिकाणी तांदळाची रास घालू शकता किंवा तांदळाने स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ काढायचं आहे, त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती आपण कलश ठेवायचा आहे। मी आधीच कलशावरती कुंकवाने स्वस्तिक आणि 5 नाम काढून घेतले आहेत। कलश हा 80% पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, एक सुपारी, नाणं, फूल टाकायचं आहे। त्यानंतर कलशामध्ये 5 विड्याची किंवा आंब्याची पाने ठेवू शकतो। इथे मी आंब्याची डहाळी ठेवली आहे, त्यावरती नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवावा। तर सर्वात आधी आपण अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात करूया। इथे मी दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घेत आहे। दिव्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून नमस्कार करायचा आहे। यावेळी तुम्ही दिव्याचा एखादा मंत्र म्हणू शकता। दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार। त्यानंतर इथे लक्ष्मी समोर आपल्याला 4 जोड विड्याची पाने ठेवायची आहेत, त्यावरती थोड्या थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहायचं आहे। इथे मी एक सांगायचे विसरले, पूजेला बसल्यावर आपण स्वतःला देखील गंध लावून घ्यायचा आहे। पुरुषांनी चंदनाचा किंवा कुंकवाचा गंध लावायचा आणि महिलांनी हळदी कुंकू लावून घ्यावे। जोडविड्याची पाने ठेवल्यानंतर एका ताम्हणामध्ये आपल्याला देव्हाऱ्यातील गणपतीची मूर्ती घ्यायची आहे आणि त्यावरती स्वच्छ पाण्याचा, पंचामृताचा आणि पुन्हा एकदा पाण्याचा अभिषेक करायचा आहे। तुम्ही गणपतीच्या मूर्तीऐवजी गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारी पण घेऊ शकता। अभिषेक करताना ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करावा। मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून कोरड्या कपड्याने पुसून पहिल्या विड्याच्या पानावरती आपण स्थापन करायची आहे। त्यानंतर पुन्हा ताम्हण स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यानंतर जर तुमच्याकडे लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा दोन्हीही नसेल तर त्याचं प्रतीक म्हणून एक सुपारी पण घेऊ शकता। तर माझ्याकडे श्रीयंत्र आहे, तर मी त्यावरती पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याचा, पंचामृताचा आणि पुन्हा पाण्याचा अभिषेक करत आहे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते। आपण हा लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता। ही पूजा करत असताना सतत आपण देवाचे नामस्मरण करत राहायचे आहे। अभिषेक करून झाल्यानंतर श्रीयंत्र स्वच्छ पुसून मी दुसऱ्या विड्याच्या पानावरती स्थापन केले आहे। त्यानंतर ताम्हणामध्ये मी पुन्हा एक सुपारी घेतली आहे, कारण या दिवशी माता लक्ष्मी सोबत कुबेर देवतेची ही पूजा केली जाते। तुमच्याकडे कुबेराची मूर्ती असेल किंवा कुबेराचं यंत्र असेल तर ते पण घेऊ शकता, नसेल तर कुबेराचं प्रतीक म्हणून सुपारी घेतली तरीही चालेल। त्यावरती देखील अभिषेक करायचा आहे। ओम श्री कुबेराय नमः, ओम श्री कुबेराय नमः हा मंत्र म्हणायचा आणि मी सुपारी 3ऱ्या पानावरती स्थापन केली आहे। त्यानंतर ताम्हणामध्ये मी पुन्हा एक सुपारी घेतली आहे, ती सर्व देवांचं प्रतीक म्हणून घेतली आहे। कोणी म्हणतं अन्नपूर्णाची मूर्ती ठेवली तर चालेल का, कोणी म्हणतं कुलदेवीचा टाक ठेवू शकतो का, त्याऐवजी आपण अशी सर्व देवांची मिळून एक सुपारी घेऊ शकतो। ह्यावरती पण पहिल्याप्रमाणे अभिषेक करायचा। सुपारी स्वच्छ धुवून शेवटच्या विड्याच्या पानावरती स्थापन करायची। यावेळी आपण आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे। अशा प्रकारे सर्व देवांना स्नान घातल्यानंतर आपले आराध्य दैवत प्रथम श्री गणेशाची पूजा करून घ्यायची। कोणतीही पूजा आपण गणपती पूजनाने करतो, त्यामुळे गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहायचं आहे, नमस्कार करायचा आहे। तसेच या ठिकाणी श्रीयंत्रावरती देखील हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करून घ्यायची। तुम्ही मूर्ती घेतली असेल तर मूर्तीची पूजा करा। त्यानंतर धनाची देवता कुबेराची पण पूजा करून घ्यायची, त्यांना देखील हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहायचं। तुम्ही कुबेराची मूर्ती किंवा कुबेर यंत्र ठेवलं तरी पण चालेल। तसेच आपण सर्व देवांची सुपारी ठेवली होती, त्याची पण हळद कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची। सर्व देवांना कापसाची वस्त्रमाळ घालून घ्यायची। श्रीयंत्रावरती तुम्ही लाल पिवळ्या धाग्याचं वस्त्र अर्पण करू शकता। त्यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। आता आपण लक्ष्मीची पूजा करणार आहोत। लक्ष्मीची मूर्ती पण घेऊ शकता किंवा फोटो घेतला असेल तर त्यावरती पण फुलाने, पाणी, पंचामृत शिंपडून तो स्वच्छ पुसून घ्यावा। लक्ष्मीला देखील चंदन, हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहायचं आहे। शक्य असल्यास लक्ष्मी मातेला एक लाल फूल अर्पण करा। लक्ष्मी ही विष्णूशिवाय अपूर्ण आहे, त्यामुळे महालक्ष्मीची पूजा केल्यानंतर आपल्याला विष्णूचं देखील स्मरण करायचं आहे। लक्ष्मीची पूजा केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचा आहे, कारण जिथे विष्णूंची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होते। त्यानंतर आपण कलश पूजन करून घेऊया। कलशाला देखील हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहायचं आहे।
तुमच्याकडे जर पिवळ्या कवड्या असतील तर त्या देखील पूजेत मांडून तुम्ही कवड्यांची देखील पूजा करू शकता। लक्ष्मी मातेला धूप दीप ओवाळून घ्यावा। तसेच या दिवशी धान्यांच्या राशीची देखील पूजा केली जाते। कोणतेही सप्तधान्य मांडून तुम्ही पूजा करू शकता। इथे समोरच मी अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून धान्यांनी भरलेले सुगड ठेवणार आहे। तुमच्याकडे सुगड नसतील तर वाट्यांमध्ये पण तुम्ही धान्य ठेवू शकता। कारण लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा अडका नसून सोने नाणे संपत्ती संतती धान्य गुरे वासरे हे सर्व लक्ष्मी समजलं जातं। त्यामुळे या दिवशी आपण धान्यांची देखील पूजा करायची असते। सुगडांमध्ये मी नाणी लाह्या बत्तासे आणि काहीमध्ये धान्य भरून घेतलं आहे। मी 5 सुगड ठेवले आहेत, तुम्ही 7 पण घेऊ शकता। लक्ष्मी पूजन सुरू असताना आपण आपल्या घरातील सर्व खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आहेत। तसेच लक्ष्मी पूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नयेत, कारण या दिवशी लक्ष्मी स्वरूप पैशांची पण पूजा आपण करत असतो। त्यामुळे या दिवशी आपण पैसे म्हणजे आपली लक्ष्मी सायंकाळनंतर कोणाला देऊ नये। त्याबरोबरच या दिवशी लक्ष्मी पूजनामध्ये केरसुणी ही ठेवायचीच आहे। आपण केरसुणीला लक्ष्मी मानतो। दिवाळीच्या अमावस्येला केरसुणी पूजन केले जाते। घरातून दारिद्र्य अलक्ष्मी घालवून टाकणारी केरसुणी ही लक्ष्मी स्वरूप मानली जाते, म्हणून या दिवशी तिचे विशेष महत्त्व आहे। तसेच लक्ष्मी मातेसमोर पानाचा विडा ठेवायचा आहे। जोडविड्याच्या पानावरती खारीक खोबरं हळकुंड बदाम सुपारी असा विडा ठेवायचा आहे। तसेच लक्ष्मी ही धनदेवता असल्यामुळे या दिवशी आपण पैशांची सोन्याची तसेच आपले जे काही पासबुक ATM कार्ड वर्षभराची हिशोबाची डायरी इत्यादी पण साहित्य पूजेमध्ये मांडायचं आहे। जो आपण पानाचा विडा ठेवला होता त्यावरती पण हळदी कुंकू अक्षता फूल वाहायचं। त्याबरोबरच जे काही पैसे सोने नाणी ठेवली असतील त्यावरती पण आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे। ही सर्व पूजा आपण अगदी मनोभावे करायची आहे। या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी मंगलमय असावे। घरात कोणतेही वादविवाद भांडणे कटकटी शिव्याशाप अशा गोष्टी करू नयेत। मन शांत ठेवावे आणि लक्ष्मीचे नामस्मरण करावे। आपण लक्ष्मी स्वरूप ज्या गोष्टी पूजेमध्ये मांडल्या आहेत त्या सर्वांची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करावी। लक्ष्मी पूजनामध्ये केरसुणी ही अत्यंत महत्त्वाची असते। त्यामुळे तुम्ही छोटी मोठी कोणतीही केरसुणी घ्या, पण या पूजेमध्ये अवश्य केरसुणीची पूजा करा। जे आपण धान्यांनी भरलेले सुगड ठेवले होते त्याची पण आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लाह्या बत्तास्यांना खूप महत्त्व असतं, त्यामुळे खास करून या दिवशी नैवेद्यामध्ये याचाच मान असतो। त्यामुळे लाह्या बत्तास्यांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धणे। या पूजेमध्ये आपण धणे पण ठेवायचे असतात, ते सुद्धा पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचे मानले जातात। या दिवशी धण्याची पण पूजा करायची आहे आपल्याला हळदी कुंकू वाहून, आणि ते धणे आपण ज्या ज्या देवतांची पूजा केली आहे त्या सर्वांवरती आपल्याला वाहायचे आहेत। मी समई प्रज्वलित करून घेतल्या। ही पूजा बरीच मोठी आहे। समई शेवटी लावल्या कारण आपण ही पूजा करताना आपला हात वगैरे लागू शकतो, तेल सांडू शकतं, त्यामुळे शेवटी समई आपण लावायच्या। सर्वात शेवटी आपण नैवेद्य दाखवायचा। पाण्याचा चौकोन करून त्यावरती गोडाचा नैवेद्य ठेवायचा आहे। या ठिकाणी मी पेढे घेतले आहे, पण या ठिकाणी तुमच्या घरात दिवाळीसाठी जो काही फराळ बनला असेल तो तुम्ही ठेवायचा आहे। तसेच वेगवेगळ्या प्रकारची मिठाई पण ठेवू शकता। पंचामृत लाह्या बत्तासे खडीसाखर याचा पण नैवेद्य दाखवावा। नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवावे। नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी। या पूजेमध्ये 5 प्रकारची फळं पण मांडू शकता किंवा एकाच प्रकारची 5 फळं ठेवली तरीही चालेल। फळांचा पण नैवेद्य दाखवायचा आहे। तसेच या दिवशी महानैवेद्य म्हणून अनेक ठिकाणी पुरणपोळी बनवतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। आमच्या भागामध्ये पण लक्ष्मी पूजनच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। काही ठिकाणी अनारसेचा पण नैवेद्य महत्त्वाचा असतो। तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता। या पूजेमध्ये आपण ज्या ज्या वस्तूंची पूजा केली त्या सर्वांवरती आपल्याला थोडे थोडे धणे वाहायचे आहेत, आणि त्याबरोबरच साडीच्या लाह्या ज्या आपण घेतल्या होत्या नैवेद्यासाठी त्याचा पण नैवेद्य दाखवून त्या पण थोड्या थोड्या वाहायच्या आहेत। आता तुम्ही सजावटीसाठी काही दिवे घेतली असतील तर ते पण प्रज्वलित करून घ्या। या पूजेमध्ये अत्तर पण लागतो, तर एका फुलावरती किंवा कापसावरती आपल्याला अत्तर घेऊन तो सगळीकडे लावायचा आहे। पूजेमध्ये घंटा घेतली असेल तर घंटेची पण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यावी।
त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। सर्वांनी मिळून आरती करायची आहे। पहिल्यांदा गणपतीची आरती आणि त्यानंतर महालक्ष्मीची आरती म्हणू शकता। पूजा झाल्यावर घरातील सर्व मंडळींनी मिळून मनोभावे नमस्कार करावा, हात जोडून प्रार्थना करावी। हे लक्ष्मी माते, ही तुझी पूजा आज आम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण मनोभावे केली आहे। तू तिचा स्वीकार कर आणि आम्हा सर्वांना उदंड निरोगी आयुष्य मिळू दे आणि तुझी कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर नेहमी असू दे। तू आमच्या घरी शांत हो, प्रसन्न हो आणि स्थिर हो, अशी लक्ष्मीला प्रार्थना करावी। पूजा झाल्यावर तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या असतील त्या करू शकता। महालक्ष्मी अष्टकम, महालक्ष्मी मंत्र, श्री सूक्त, महालक्ष्मी सूक्त हे पाठ करू शकता आणि सर्वात शेवटी लक्ष्मीला क्षमा प्रार्थना करावी। आमच्याकडून या पूजेमध्ये काही चूकभूल झाली असेल तर आम्हाला मोठ्या मनाने माफ कर आणि आमची पूजा तू गोड मानून घे, अशी प्रार्थना करावी। लक्ष्मी पूजन झाल्यावरती तुम्ही आजूबाजूच्या स्त्रियांना हळदी कुंकवासाठी बोलवू शकता। तर आमच्या इकडे अशा पद्धतीने लक्ष्मी पूजन केले जाते। काही ठिकाणी थोडीफार पद्धत वेगवेगळी असेल, जी आपल्याकडे पूर्वीपासून पद्धत असेल त्या पद्धतीने करावे। तर अशा प्रकारे लक्ष्मी पूजनची पूजा इथे संपन्न झालेली आहे। तर तुम्ही पण येत्या दिवाळीला तुमच्या घरी असेच लक्ष्मी पूजन करा। लक्ष्मी माता तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होईल आणि तुम्हाला पण खूप छान प्रसन्न वाटेल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।